नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 12वी एनसीईआरटी मधल्या सामाजिक परिवर्तन याविषयी चर्चा करतो आहोत. पाठीमागच्या सेशन मध्ये आपण भारतामध्ये वसाहतवादाच्या परिणामी जे काही संरचनात्मक परिवर्तन आलं त्याच्याविषयी चर्चा केली. संरचनात्मक परिवर्तनामध्ये औद्योगिकीकरण व तसेच नागरीकरण या दोन मुख्य घटकांचा त्या अंतर्गत अभ्यास केला. खरं तर वसाहतकरणामुळे भारतामध्ये काय परिवर्तन घडलं याचा आपण त्यामध्ये प्रामुख्याने अभ्यास केला. या सेशन मध्ये आपण याच वसाहतवादाच्या मुळे भारतामध्ये जे सांस्कृतिक परिवर्तन घडून आलं ते कसं आपण त्याची चर्चा करूया. सांस्कृतिक परिवर्तनाअंतर्गत आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे ते म्हणजे वसाहतवादाचा परिणाम व सांस्कृतिक बदल. हा सांस्कृतिक बदल भारतामध्ये दोन प्रकारे आला. एक म्हणजे सामाजिक सुधारणांच्या द्वारे आणि विविध प्रक्रियांच्या द्वारे. हे कसं काय तर आपण ते थोडंसं पाहूयात. बघा, जे भारतामध्ये जे सांस्कृतिक परिवर्तन आहे ते म्हणजे काय अगोदर आपण ते समजून घेऊया. मग भारतामध्ये भारतीय समाज हा ब्रिटिश भारतात येण्याच्या अगोदर किंवा वसाहतवादी सत्ता भारतात येण्याच्या अगोदर जो काही भारतीय समाज आहे पूर्वीचा, तो त्याची मूल्य, त्याची विचारधारा, प्रथा, परंपरा या बाबी सगळ्या भिन्न होत्या. आणि आपण संस्कृती म्हणजे काय हे आपण स्टेट बोर्ड मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यामुळे मग त्यामध्ये भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती या दोन्ही मध्ये जे परिवर्तन आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग हे जे काही आपण बघितलं तर हे प्रामुख्याने अभौतिक स्वरूपाचे घटक आहेत. अभौतिक संस्कृती, अभौतिक संस्कृती. त्याचबरोबरीने भौतिक संस्कृतीमध्ये सुद्धा इथे परिवर्तन आलेलं पाहायला मिळतं. भौतिक संस्कृती मग त्यामध्ये विविध बाबी असतील, जसं की इथल्या वेशभूषा, केशभूषा, राहण्या खाण्याच्या पद्धती किंवा व्यंजन या सगळ्या बाबी सुद्धा बदललेल्या होत्या. मग हे परिवर्तन कसं आलं आपल्याला ते पाहायचंय. परंतु भौतिक बाबींपेक्षा आपल्याला जास्त जो एम्फसिस असतो, आपला जो मुख्य भर असतो तो याच्यावर असतो. मूल्य, विचारधारा, प्रथा, परंपरा, रूढी, हे नियम, हे सगळं कसं बदललं आपल्याला याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. हे पण बघणारच आहोत आपण. भौतिक बाबीमध्ये खानपान, ठीक आहे, हे खानपान असेल किंवा राहणीमान असेल, ठीक आहे, या किंवा काही वस्तू असतील त्यांचे उत्पादन, त्यांची निर्मिती, हे सुद्धा पाहायचंच आहे. मग हे पाहायचंय तेच आपण या पुढच्या मुद्द्यामध्ये आहे. जसं की जे परिवर्तन आलं मूल्य, विचारधारा सगळ्या बाबीमध्ये, तर ते प्रामुख्याने सामाजिक सुधारणांच्या द्वारे आलं. ठीक आहे, मग हे सामाजिक सुधारणांच्या द्वारे कसं आलं परिवर्तन तर ते आता आपल्याला पाहायचं आहे. या चॅप्टर मध्ये त्यांनी सुरुवातीला तुम्हाला हे सांगितलंय की भारतामध्ये ज्या सामाजिक सुधारणा सुरू झाल्या, राजा राममोहन रॉय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, ते खालती पेरियार असतील, नायकर, तर रामास्वामी नायकर, तिथपर्यंत हे जे परिवर्तन घडू शकलं, सामाजिक सुधारणा ज्या भारतात घडू शकल्या, तर त्या पाठीमागे एक मुख्य कारण आहे, त्या पाठीमागे एक कॉन्टेक्स्ट आहे, हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आणि ते म्हणजे संप्रेषणाच्या पद्धती. संप्रेषणाच्या पद्धती म्हणजे काय हो? संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन. सो संप्रेषणाच्या पद्धती भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या अगोदर कम्युनिकेशन साठीच्या ज्या पद्धती होत्या त्या फार पारंपरिक होत्या. म्हणजे अगदी काय, अगदी असं की गावामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी एखादे महाराज आहेत किंवा एखादे ब्राह्मण भाऊ आहेत आणि ते काय करतायत, वाचून दाखवत, बोलतायत, सांगतायत, किंवा गावामध्ये दवंडी पेटवायला ऐका हो ऐका, असं असं काहीतरी असेल. याच्या पलीकडे काही कम्युनिकेशनची माध्यमं नव्हती. पण ब्रिटिश भारतात आले आणि हे सगळं बदलायला लागलं. मग ते टेलिग्राम असेल, मग ते रेडिओ असेल, हे नंतरच्या काळात. पण अगदी 19व्या शतकात विचार केला आपण, म्हणजे 1801 ते 1899 पर्यंतचा हा जर काळ विचार केला, तर या काळामध्ये काय होतं, कम्युनिकेशनची माध्यमं कशी बदलतात, तर ते म्हणजे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे रेल्वे. रेल्वे सुरू झाल्या कारणाने या टोकाहून त्या टोकाला जाणं सहज शक्य झालं. हे रेल्वे सगळ्यात महत्वाचं त्याचं कम्युनिकेशनचं साधन आहे पहिलं, ते बदललं. त्यानंतर वर्तमानपत्र आली.
नियतकालिक आली, या माध्यमातून हे परिवर्तन यायला लागलं. सो संप्रेषणाचं. आणि याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे पुढच्या दोन बाबी होतात, जसं की संस्थेचे प्रकार. अगोदर हे, मग याच्यामुळे काय होतं, ह्या संप्रेषणाच्या ज्या पद्धती आहेत, हे याच्यामुळे काय झालं की लोक एकमेकांना जोडली गेली. भाषा हा अडसर राहिला नाही आता, कारण इंग्रजी भाषेतून संवाद सुरू झाला. त्यामुळे राजाराम मोहन रॉय काय म्हणतायत हे मुंबई मधल्या लोकांना कळायला लागलं, हे चेन्नई मधल्या लोकांनाही कळायला लागलं. त्यामुळे कनेक्ट झाली लोक एकमेकांशी. आणि याच्याबरोबर दुसरा मुद्दा, की ह्या लोकांनी समाज सुधारणेचं जे काम सुरू केलं, हे कोण होते, हे सगळे पाश्चिमात्य शिक्षण घेऊन आलेले लोक होते. आणि ह्यामुळे या लोकांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, एकट्या दुकट्याने जाऊन आपलं चला परिवर्तन करू असं नाही केलं. त्यांनी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा केला, तो म्हणजे सामाजिक संस्था. त्याने संस्था स्थापन केल्या, जसं की ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज. आता यासारख्या जे समाज आहेत, समाज म्हणजे संस्था आहेत, या संस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याच्यामुळे झालं काय, त्यांच्या कार्याला एक भरीवपणा आला. म्हणजे समजा राजाराम मोहन रॉय यांचं निधन झालं तरी पण त्यांचं कार्य थांबलं नाही, कारण संस्था टिकून आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांनी ती संस्था आणि त्याचं कार्य हे कंटिन्यू पुढे चालू ठेवलंय, हे लक्षात घ्या. आणि हे त्यात फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरं, कल्पनांचं स्वरूप. नवीन कल्पना. भारतात ब्रिटिश आले, ब्रिटिशांबरोबर पाश्चात्य शिक्षण आलं, आणि त्याच्यामुळे भारतात उदारमतवाद, स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाबी भारतात कधीच नव्हत्या, माहित नव्हत्या लोकांना. आणि त्या आल्या, आणि ह्या आल्यामुळे काय झालं की इथे समाज सुधारणा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. मित्रांनो, मग या समाज सुधारणा कशा स्वरूपाच्या आहेत बघा. जर आपण इथे पाहिलं तर समाज सुधारणांनी काय केलं हो, आपल्या धार्मिक त्याचबरोबर सामाजिक, त्यामध्ये प्रामुख्याने महिला, त्यामध्ये प्रामुख्याने ज्या रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा, इथं अंधश्रद्धा लिहूयात, अंधश्रद्धा, ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरा, त्याचबरोबर यांनी नवीन विचार, हे सगळं सुरू केलं समाज सुधारणांनी. बघा ना तुम्ही, महिलांच्या बाबत राजाराम मोहन रॉय यांनी काम केलेलंच आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काम केलेलं आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काम केलंय, गोखलेंनी काम केलंय, कर्वेंनी काम केलंय, हे सगळे लोक काम करत आहेत. आणि त्यांनी एकूण काय केलं तर महिलांचे एक केस स्टडी घ्या. महिलांमध्ये काय केलं त्यांनी, तर महिलांबाबतचे जे काही विचार आहेत पुरुषांचे, ते बदलवण्याचा प्रयत्न केला. पुरुषसत्ताक समाज पद्धती काय आहे आणि ती का चुकीची आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. महिलांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, त्यांची मूल्य, त्यांचे नियम हे सगळं बदलवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे महिला स्वतः, त्यांना माहित नव्हतं की आपलं शोषण होत आहे, हे ह्या समाज सुधारकांनी केलं. समाज सुधारकांनी ते विचार बदलवण्याचं काम केलं, हे लक्षात घ्या. महिलांना शिक्षण घेण्यास त्यांनी प्रवृत्त केलं, महिलांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आता समाजाने ते स्वीकारलं नाही, मग त्याला वाळीत टाकण्याचा प्रयत्न, तरी पण हे थांबले नाही, आपण करत राहिले. मग या पद्धतीने सती प्रथा ही एक अशी पद्धत होती आपल्याकडे, रूढ होती की ते अमानवीय आहे, किंवा देवादिकांना नरबळी देणं, म्हणजे एखाद्या पुरुषाचा किंवा मुलाचा नरबळी देणं, हे काय आहे, हे अंधश्रद्धा. याच्यामध्ये रिफॉर्म्स आणण्याचा प्रयत्न केला, एकेश्वर वाद आणण्याचा प्रयत्न केला. कर्मकांड, बळी, बकरा हे सगळं सोडून विज्ञानाची कास धरण्यास त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही त्यांनी परिवर्तन आणलं, आणि त्याच्या माध्यमातून जे परिवर्तन आलं, मित्रांनो, हे काय आहे तर हे सांस्कृतिक बदल आहे. कसलं, अभौतिक सांस्कृतिक बदल आहे. हे सगळं परिवर्तन ह्या समाज सुधारकांमुळे, आणि हे सविस्तरपणे तुमच्या त्या चॅप्टर मध्ये आहे. पण आता आपण जी चर्चा केली ना, त्यामुळे तुम्हाला ते कळायला मदत होईल, समजेल की नक्की काय बदल झाला तो. पण या बदलाबरोबरच संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये खरं आणखी परिवर्तन आणलं ते प्रक्रियांनी, वेगवेगळ्या प्रक्रियांनी. हे बघा, हे इथं ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांनी आणलं, जसं की सांस्कृतिकरण, पाश्चिमात्यीकरण, आधुनिकीकरण आणि धर्मनिरपेक्षीकरण. मित्रांनो, ह्या 4 प्रक्रिया आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. ह्या 4 प्रक्रियांच्या माध्यमातून हे परिवर्तन आलंय. यातल्या काही ह्या बाबी आपण ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत. आधुनिकीकरण, पाश्चिमात्यीकरण ऑलरेडी पाहिलंय आपण.
सांस्कृतिकरण मी तुम्हाला ऑलरेडी चर्चा केलेली आहे, पण तरी सुद्धा आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाऊ आणि कसं परिवर्तन आणलं ह्या प्रक्रियांनी भारतीय संस्कृतीमध्ये आपण ते पाहूया. बघा, हे तर पाठीमागचं झालं. हा, पहिला मुद्दा सांस्कृतिकरणाचा घ्या. या सांस्कृतिकरणाचा विचार केला तर पहिल्यांदा व्याख्या बघूया. ही इंग्लिश मध्ये मी छोटी व्याख्या दिली आहे, ही मराठीत व्याख्या आहे बघा. एम.एन. श्रीनिवास यांनी ही संकल्पना त्या ठिकाणी मांडली. संस्कृतीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे एखादी कनिष्ठ जात किंवा आदिम जमात किंवा एखादा अन्य समूह जो कनिष्ठ स्तरावरचा आहे तो काय करतो, आपल्या प्रथा, कर्मकांड, विचारसरणी, जीवन पद्धती यामध्ये द्विज म्हणजे कोण, तर उच्च जातींच्या दिशेने बदल घडवून आणतो. कनिष्ठ काय करतात मित्रांनो, साध्या सोप्या शब्दात उच्च जातींचं अनुकरण करतात, त्यांच्या संस्कृतीचं. जसं की फॉर एक्झाम्पल हे बघा, हे वरिष्ठ जाती, ह्या कनिष्ठ जाती किंवा जमाती ह्या काय करतात, या वरिष्ठ जातींचं अनुकरण करतात. कसलं अनुकरण करतात, खाण्यापिण्याचं, भाषेचं, स्वच्छतेचं, राहणीमानाचं. याला काय म्हणतात, उच्च जातीची संस्कृती स्वीकारणं, याला म्हणतात संस्कृतीकरण. याला काय म्हणतात, संस्कृतीकरण. हे आहे ते संस्कृतीकरण आहे. आणि याची उदाहरणं भरपूर सांगता येतात, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं सुद्धा आहे. जसं की भारतामध्ये एक इजावा ही अस्पृश्य होते. इजावा, ही अस्पृश्य मानली गेलेली एक समुदाय होता. त्यांनी काय केलं तर त्यांनी ब्राह्मण समुदायाचं त्या ठिकाणी कल्चर स्वीकारलं. मी तुम्हाला सांगितलं, ज्यामध्ये त्यांनी मांस, मच्छी हे सगळं सोडून दिलं. त्यामुळे काय झालं, हळूहळू ते त्यांची संस्कृती स्वीकारल्या कारणाने त्यांच्यात मधला जो दुरावा होता तो जरा कमी व्हायला लागला. असं नाही झालं की इजमांचं डायरेक्ट ते ब्राह्मणच बनले, असं नाही, पण दुरावा कमी झाला या पद्धतीने. पण हे करतात लोक आणि या पद्धतीने ह्या बाबी होतात असं त्यांना म्हणायचं आहे त्या ठिकाणी. आता दुसरा मुद्दा असा आहे, उदाहरण घ्या दुसरं, जसं की अनेक वेळेस शहरामध्ये असेल किंवा इतर कुठल्याही गावात बघा तुम्ही, ते म्हणजे काय करतात, कनिष्ठ जातीच्या आहेत त्या उच्च जातीप्रमाणे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. ते पण होतं. तिथल्या राहणीमान, त्यांचं खाणं पिणं हे सगळं स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. हे सांस्कृतिकरण आहे, येते लक्षात. पण काही ठिकाणी अवसंस्कृतीकरणाची संकल्पना पण आहे बघा. अवसंस्कृतीकरण म्हणजे काय होतं, याच्यामध्ये दोन प्रोसेस आहेत. एक पहिली आहे, उच्च जाती काय करतात, उच्च जाती या कनिष्ठ जातीची उच्च जाती स्वतःची तुलना कनिष्ठ जातीशी करतात आणि काही मागण्या मानायला लागतात किंवा काही बोलायला लागतात. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आज बऱ्याचशा ज्या काही क्षत्रिय मानल्या जाणाऱ्या जाती आहेत त्या काय करतायत, आम्ही सुद्धा मागास आहे, इतर मागासवर्गीयांप्रमाणे आम्हाला त्यांच्याप्रमाणे आरक्षण द्या. म्हणजे ते काय करतायत, त्या स्वतःची तुलना त्यांच्याप्रमाणे करतायत. असं कधीच होत नव्हतं, असं कधीच व्हायचं नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा समुदाय जो होता तो मंडल आयोगापर्यंत 1992-93 पर्यंत मराठा समाज नेहमी म्हणायचा, आम्ही क्षत्रिय आहे, आम्हाला नकोय हे आरक्षण, आम्ही मागास नाहीये. पण आता मराठा असू दे, जाट असू दे, कप्पू असू दे, रेड्डी असू दे, हे सगळे जे समाज आहेत ते काय करतात, ते जे कनिष्ठ होते एकेकाळी मानले गेलेले जे ओबीसी त्यांच्याप्रमाणे म्हणतात की आम्ही त्यांच्याप्रमाणेच आहे मागास, आम्हाला द्या, आरक्षण द्या. हे काय आहे, हे एक उदाहरण आहे अवसंस्कृतीकरणाचं, जिथे प्रोसेस कशी आहे, डाऊनवर्ड आहे, वरतून खालती. इथे कसं आहे बघा, खालतून वरती अनुकरण आहे, इथे वरतून खालती अनुकरण आहे. आणखी एक एम.एन. श्रीनिवास असं म्हणतात, संस्कृतीकरणामध्ये हे जे झालं ना मित्रांनो, कनिष्ठ जातींनी वरिष्ठ जातींचं जे अनुकरण केलं ना, हे प्रामुख्याने हिंदूमध्ये झालं. कुणामध्ये झालं, हिंदूमध्ये झालं. पण असे काही भारतामध्ये प्रदेश आहेत, की जिथे हिंदू नाही तर पर्शियन
किंवा उर्दू उर्दू ह्या या संस्कृतीच्या लोकांचं काय तिथे वर्चस्व होतं. वर्चस्व जसं पर्शियनचं म्हणाल तर पंजाब, उर्दूचं म्हणाल तर निजाम, हैदराबाद. मग इथे पर्शियन भाषेचा प्रभाव, पर्शियन कल्चरचा प्रभाव तिथं पंजाबमध्ये आहे आणि उर्दू भाषेचा प्रभाव हा निजाम त्या हैदराबादच्या पट्ट्यामध्ये आहे. आता इथं लोकांनी ब्राह्मण किंवा उच्च जातींचं अनुकरण नाही केलं. इथं लोकांनी तिथले जे काही स्थानिक लोक होते त्यांनी जे काही स्थानिक कनिष्ठ जाती ज्या आहेत तर त्यांनी काय केलं, त्यांनी अनुकरण केलं पण ते हिंदूंचं नाही केलं, त्यांनी इतर संस्कृतीचं केलं. आणि एक प्रकारे काय केलं, त्यांनी स्वतःची हिंदू संस्कृतीच सोडून दिली आणि हिंदू संस्कृती सोडून दिल्या कारणाने एक संस्कृती सोडली, दुसरी संस्कृती स्वीकारली. याला सुद्धा काय म्हणतात, अवसंस्कृतीकरण म्हणतात, डिसंस्कृतायझेशन. स्वतःची संस्कृती सोडून दिली आणि दुसरी संस्कृती स्वीकारली. इथे हे लक्षात घ्या, याला सुद्धा अवसंस्कृतीकरण म्हणतात. हे कारण संस्कृतीकरणामध्ये काय, हिंदूच आहात, आणखी हिंदूची संस्कृती तुम्ही स्वीकारताय पण ती हिंदू संस्कृती आहे. इथे मात्र तसं होत नाहीये, इथे मात्र दुसरी संस्कृती स्वीकारली जाते. गेटिंग? ह्याला सुद्धा म्हणतात अवसंस्कृतीकरण. याच्यावर टीका फार मोठ्या प्रमाणात करण्यात आली ह्या संकल्पनेवर. कोणत्या? संस्कृतीकरण संकल्पनेवर, याच्यावर. हे असं म्हणजे यात पहिली महत्वाची टीका ही आहे की असं की याच्यामध्ये बघा काय होतंय, नेहमी एम.एन. श्रीनिवास यांनी ज्याने ही संकल्पना मांडली त्यांच्यावर टीका झाली की तुम्ही जे आहे ना ते वरिष्ठ जातींना उच्च मानता आणि त्यांची संस्कृती मानता का? यांना संस्कृती नाहीये का स्वतःची? यांना संस्कृती नाहीये स्वतःची? आहे ना. मग तुम्ही असं कसं काय म्हणता की उच्च जातींची संस्कृती स्वीकारली त्याला संस्कृतीकरण? तुम्हाला असं म्हणायचंय का की ह्यांना संस्कृतीच नाहीये? तर असं नाही, तुम्ही यांना कमी लेखताय अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली. पण ती टीका तुमच्यासाठी फार महत्वाची नाहीये, एकूण प्रोसेस तुम्हाला फक्त समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. आता पाश्चिमात्यकरण हे सुद्धा एम.एन. श्रीनिवास यांनी सांगितलेली संकल्पना आहे. त्यांचं वाक्य आहे बघा, मी आहे तसं तुम्हाला सांगतोय. पाश्चिमात्यकरण हा शब्द तांत्रिक, संस्थात्मक, वैचारिक, मूल्यात्मक स्तरामध्ये झालेल्या परिवर्तनाचे द्योतक आहे. 150 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेल्या ब्रिटिश राजवटीचा परिणाम म्हणून भारतीय समाज व संस्कृतीत घडून आलेल्या परिवर्तनासाठी मी ही संज्ञा वापरली आहे. मी म्हणजे एम.एन. श्रीनिवास यांनी. बघा व्याख्या. 150 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेल्या ब्रिटिश राजवटीचा परिणाम म्हणून भारतीय समाज व सांस्कृतिक, तांत्रिक, संस्थात्मक, वैचारिक व मूल्यात्मक स्तरामध्ये घडून आलेले परिवर्तन म्हणजे पाश्चिमात्यकरण होय. थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर बघा, हे ब्रिटिश आणि ब्रिटिशांमुळे भारतात संस्था, तंत्रज्ञान, विचार, अजून काय राहिलं बघा, तांत्रिक, संस्थात्मक, वैचारिक आणि मूल्य. तर ब्रिटिश म्हणजे काय, पश्चिमी देश आहे. ब्रिटन हा पश्चिमेकडचा देश आहे, पश्चिमेकडचा. आपण पूर्वेकडचे आहोत. भारत मग भारताने काय केलं तर ब्रिटिशांची आपण संस्था, तंत्रज्ञान, विचार, मूल्य हे स्वीकारलं. आपलं त्यांच्यामुळे बदललं. काय बदललं इथे, जसं की यांच्यामुळे भारतात लोकशाही,
औद्योगिकीकरण, स्वातंत्र्य, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजे भारतामध्ये काय झालं, ह्या ब्रिटिशांमुळे, ब्रिटिशांचं अनुकरण केल्या कारणाने पाश्चिमात्यकरणामध्ये काय होतं मी सांगतो अगोदर, तुम्ही अगोदर ही संकल्पना बघा. पाश्चिमात्यकरणामध्ये काय तर भारताने लोकशाही स्वीकारली ब्रिटिशांमुळे. भारतात औद्योगिकरणास सुरुवात झाली. भारतात नवीन विचार, स्वातंत्र्य, समता यासारखे आले. मूल्य, अंधश्रद्धा दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन आला. हे सगळं जे झालं ते ब्रिटिशांमुळे झालं, ब्रिटिशांचं अनुकरण करून झालं. मग होतं काय बघा, संस्कृतीकरण जे असतं त्यामध्ये उच्च जाती आणि कनिष्ठ जाती. तर संस्कृतीमध्ये कनिष्ठ जाती उच्च जातींचं अनुकरण करतात. पाश्चिमात्यकरणामध्ये ब्रिटिश लोकांचं अनुकरण भारतीय लोकांनी केलं. भारताने ब्रिटिशांचं अनुकरण करणं म्हणजे पाश्चिमात्यकरण आहे. गेटिंग? ओके, असं साधं सिंपल. आता आधुनिकीकरण, आपण हेही पाहिलंय. आधुनिकीकरणामध्ये आपण पाहिलं की जेव्हा अविकसित समाज विकसित बनतो तेव्हा ते आधुनिकीकरण असतं. बरोबर आहे, साधं सिंपल. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं त्या पाश्चिमात्य देशांचं, युरोपचं, की पारंपरिक युरोप आधुनिक युरोप कसा बनला. तसंच भारत सुद्धा पारंपरिक भारताकडून आधुनिक भारत बनला. म्हणजे काय झालं, म्हणजे हे झालं, बंदिस्त संस्थात्मक संरचना ऱ्हास पावू लागली. म्हणजेच जातीकडून आपण वर्गाकडे गेलो. नवीन व्यवस्था म्हणजेच वर्ग, नागरीकरणामध्ये वाढ घडून आली. अर्थव्यवस्था अधिक स्वयंचलित स्वायत्त म्हणजे औद्योगिकीकरण. संप्रेषणाची नवीन साधने, रेडिओ, टेलिव्हिजन, हे सगळं. आधुनिक राज्य व्यवस्था, लोकशाहीचा उदय, हे तेच आहे. आणि आधुनिक नोकरशाही, ब्युरोक्रेसी, हे सगळे जे आहेत तर तुम्ही तिथे आपण पाहिले म्हणून मी थोडंफार हे घेतलं नाही जास्त, कारण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर त्या पद्धतीने याचा विचार करता येतो. ओके, सो हे सुद्धा महत्वाचं आहे, आधुनिकीकरण. आणि त्याचबरोबर धर्मनिरपेक्षीकरण. समाजाच्या विविध क्षेत्रावरून धर्माचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया. उदाहरणार्थ शिक्षण, कुटुंब, विवाह. एक काळ असा होता बघा, पारंपरिक समाज, इथे धर्माचा पगडा असतो. पण आधुनिक समाज विज्ञानाचा पगडा. आधुनिक समाजामध्ये विज्ञानाचा पगडा, पारंपरिक मध्ये धर्माचा पगडा. ओके, मग धर्माचा काय होतं, आपण जसं पारंपरिक कडून आधुनिक बनतो तस धर्माचं प्रभुत्व कमी कमी होत जातं. कसं? उदाहरणार्थ शिक्षण. पारंपरिक समाजात शिक्षण धर्मग्रंथ शिकवले जायचे, धर्मग्रंथ. आधुनिक काळात शिक्षण विज्ञान शिकवलं जातं. कुटुंब, पूर्वी कुटुंब
संस्कार मानला जायचा. आधुनिक समाजामध्ये कुटुंब गरज आहे, आपली गरज आहे. विवाह, पूर्वी विवाह एक पवित्र बंधन, गाठी ईश्वरच बांधतो असं मानलं जायचं. आधुनिक समाजामध्ये विवाह हे एक करार आहे. दोघांनी एकत्र येऊन स्वतःचं जीवन सुरळीत पार पाडण्यासाठी केलेलं एक तडजोड आहे आणि एक समज आहे किंवा ते एक ॲग्रीमेंट आहे. म्हणजेच काय झालं, धर्माचा पगडा हळूहळू कमी होत गेला. झाला, त्याला काय म्हणतात, धर्मनिरपेक्षीकरण. धर्मनिरपेक्षीकरण ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ज्याच्या माध्यमातून ज्याच्यामुळे समाजातल्या सर्व संस्थांमधून धर्माचा पगडा कमी 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 होत जातो. मग जसं शिक्षण आहे, कुटुंब आहे, विवाह आहे तशीच आणखी एक संस्था आहे बघा, कोणती, राजकीय. राजकीय संस्थेवरून धर्माचा पगडा कमी होणं आणि धर्म आणि राजकीय संस्था वेगळ्या होणं म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता, म्हणजे सेक्युलरिझम. हे सेक्युलरिझम. राज्यसंस्था व धर्मसंस्था परस्परापासून विभक्त होणं, राज्यसंस्थेचा कोणताही अधिकृत धर्म नसणं, राज्यसंस्थेसाठी सर्व धर्म समान असणं म्हणजे धर्मनिरपेक्षता होय. आणि भारतामध्ये हे पण परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सांस्कृतिक बदल जो आहे तो सांगता येतो. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.